विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 5 डिसेंबर 2025 रोजी DMER अंतर्गत 2000 पदभरती जी 25 ची झाली होती. DMER पदभरती 2025 याचे जे रिझल्ट आहेत, हे रिझल्ट आउट झालेले आहेत. तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात आपण पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाहून गोंधळून गेलेले असतील, त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे साईट वरती आहेत त्या वेगवेगळ्या रिझल्ट लागलेले आहेत, ज्यामध्ये गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं एक प्रसिद्धी पत्रक, लॅबोरेटरी असिस्टंटचं पद असेल, त्याच्यानंतर लायब्रेरियन, लायब्ररी असिस्टंट, लोअर ग्राड स्टेनोग्राफर, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, त्याचबरोबर बघा असिस्टंट लायब्ररियन, डेंटल टेक्निशियन, डेंटल डेंटिशियन, त्याच्यानंतर डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, ड्रायव्हर आणि त्याच्यानंतर ECG टेक्निशियन, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, या ज्या वेगवेगळ्या 15 संवर्ग आहेत, या संवर्गाचे सध्या रिझल्ट लागलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा 2-3 संवर्गाचे रिझल्ट बाकी आहेत. त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 11/9/2025 रोजी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये नॉर्मलायझेशन या फॅक्टर बद्दल बोललं गेलेलं होतं. आपण याच्यावर सुद्धा एक डिटेल्स मध्ये व्हिडिओ घेतलेला होता. त्यामध्ये काय सांगितलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा की ज्या पदांकरता परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये होणार आहेत, अशा पदांसोबत जोडलेल्यानुसार जे ते काही नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे ही होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही हे 15 संवर्गाचे वेगवेगळे रिझल्ट लावण्यात आलेले आहेत, ह्या सगळ्या पदांचे एक्झाम जे आहेत ते फक्त एकाच शिफ्ट मध्ये झालेले होते आणि या पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. आणि त्यामुळंच नॉर्मलायझेशन नसल्यामुळं जे काही रॉ मार्क लिस्ट आहे, या रॉ मार्क लिस्ट तुम्हाला प्रसिद्ध केलेल्या पाहायला मिळत आहेत. या संवर्गातील बघा नॉर्मलायझेशन नंतरच्या रॉ लिस्टचे मार्क आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि याच्या नंतरची पुढची जी स्टेप आहे, ते डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट लागणार आहे. यामध्ये काहीही डाऊट नाही. तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुमची जॉईनिंग होईल. आता सध्या बघा शेवटच्या टप्प्यात पदभरती आहे. जवळपास सगळी प्रोसेस पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि मेरिट लिस्ट सुद्धा आता आलेल्या ज्या रॉ मार्क लिस्ट आहेत या आलेल्या आहेत. आता तुमच्या फक्त तिसऱ्या स्टेप मध्ये तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. बघा यामध्ये जे तुमचं हे होतं टाइम टेबल होता, त्या टाइम टेबल मध्ये सुद्धा तुम्हाला मी हायलाइट करतो. बघा जे फार्मासिस्ट पद आहे, या फार्मासिस्ट पदांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं एक्झाम वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेल्या होत्या, एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांचा एक रिझल्ट सध्या आलेला नाहीये. त्यानंतर बघा दुसरे पद जे आहेत, उर्वरित कोणत्या कोणत्या पदांचा रिझल्ट आज लागलेला नाही. त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन या सुद्धा पदासाठी वेगवेगळ्या 2 शिफ्ट मध्ये पेपर झालेला होता. आणि सोशल सर्व्हंट सुपरिटेंडंट जे आहेत, याचे सुद्धा वेगवेगळ्या 3 शिफ्ट मध्ये पेपर झालेले होते. त्यामुळं या 3 पदांचे जे रिझल्ट आहेत हे अद्याप आलेले नाहीत. उर्वरित जे काही संवर्गातील पद होते ज्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही, त्यांचे मात्र रिझल्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि सुरुवातीलाच बघा त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक आज प्रसिद्ध केलेलं आहे, त्यामध्येच ही पूर्ण माहिती सांगलेली आहे की सरळ सेवेचे तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरती परीक्षा जी 2025 ची आहे, DMER पदभरती 2025 यांच्या गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आज प्रसिद्ध झालेलं आहे. आणि लगेच नंतर लिस्ट ज्या आहे त्या लिस्ट सुद्धा आपल्याला आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. काय आहे प्रसिद्धी पत्रक? की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय, त्याला संलग्नीय रुग्णालय, त्याच्यामधले बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये अजून एक माहिती तुम्हाला मी ऍड करावीशी अशी वाटत आहे
की इथं दिलेलं आहे बघा स्पष्ट भाषेत, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय याच्यामध्ये बघा आयुष मधलेच जे पद आहेत, आयुर्वेदिक कॉलेजचे सुद्धा पद DMAR भरून घेत असतं, पण याच्यामध्ये उल्लेख नाहीये. फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC आणि डेंटल कॉलेजेस जे आहेत यामध्ये मे बी यांच्या ज्या पोस्टिंग आहेत या मिळणार आहेत. त्यांच्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 1107 पदांसाठी पदभरती आलेली होती. त्या पदभरतीला TCS या कंपनीनं वेगवेगळ्या केंद्रावर परीक्षा घेतलेली होती. एकूण 17 संवर्गाचे जे काही आहे ते पद भरले गेलेले होते. या पदभरतीच्या माध्यमातून त्यांचे एक्झाम झालेले आहेत आणि त्यापैकी एकूण 14 संवर्गातील गुणांकन याद्या ज्या आहेत या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या याद्या कुठं पाहायच्या आहेत तर www.med.edu.in या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे बघा मराठी माहिती केंद्र, मराठी माहिती केंद्र हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळून जाईल. तिथं मी पूर्ण 14च्या 14 संवर्गातील याद्या डाउनलोड करून पाठवलेल्या आहेत. तुम्ही तिथं जाऊन तुम्हाला किती मार्क्स आहेत हे सुद्धा पाहू शकणार आहात. उर्वरित जे काही 3 संवर्ग आहेत या 3 संवर्गाचं काय आहे बघा, समाजसेवा अधीक्षक बघा, याच्यामध्ये समाजसेवा अधीक्षक म्हणजे तुमचं मेडिकल सुपरिटेंडंटचं पद आहे हे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आणि पूर्ण ज्यांचं विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित आहे, जवळपास 74,000च्या नियर बाय याच्यासाठी फॉर्म आलेले होते. अशा हाय व्होल्टेज पद जे आहे या पदांच्या 15 शिफ्ट मध्ये एक्झाम सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि याचे सुद्धा जे काही तुमचे रिझल्ट आहेत हे मागे आहेत त्यांचं. आणि त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ जवळपास 150 प्लस जागा असणार 2 शिफ्ट मध्ये पेपर झालेला हा सुद्धा संवर्ग आहे. या 3 संवर्गाच्या गुणांकन यादी जी आहे ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. याची सुद्धा नोंद घेण्यात यावी अशा पद्धतीचं हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे हे 14 संवर्गाचा आणि या उर्वरित 3 संवर्गाचा रिझल्ट मागे पुढे का आलेला आहे, या 14 संवर्गाचा रिझल्ट आज का लावलेला आहे आणि उर्वरित 3 संवर्गाचा रिझल्ट का लागलेला नाही, याबद्दल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. या जे काही विद्यार्थी मित्रांनो 14 संवर्ग बघा इथं 15 दिसत आहे, पण यामध्ये जे पहिलं आहे हे गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं परिपत्रक जे आपण हे वालं हे आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे. आणि उर्वरित जे काही सिरियल नंबर मध्ये 14 आहेत, 2 पासून 14 पर्यंत हे जे पद आहेत या पदांच्या मार्क लिस्ट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. ह्या तुमच्या फायनल मार्क लिस्ट आहेत. फायनल मार्क्स लिस्ट याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन असेल किंवा मार्क वाढणार किंवा कमी होणार असं काहीही होणार नाही. आफ्टर नॉर्मलायझेशन त्यामध्ये हे फायनल तुमचे मार्क असणार आहेत आणि यानंतर मी तुम्हाला पूर्वीच सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली मेरिट लिस्ट येणार आहेत. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो आता बरेच विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. आपल्या पुढे किती आहेत मागे किती आहेत याचा कोणालाही अंदाज लागत नाहीये. त्यामुळे मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सुद्धा सांगणार आहे की तुमचे जे काही सिरियल नंबर नुसार ज्यांचं जे काही आपण म्हणतो चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने तुम्ही ते मार्क जे आहेत ते लिस्ट लावू शकता. कशा पद्धतीने लावायचे बघा मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे त्याच्यासाठी PC किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला युट्यूबला तुम्हाला गुगलला एक सर्च करायचं आहे PDF2 एक्सेल PDF2 एक्सेल असं एक तुम्हाला सर्च करायचं आहे. जी वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती तुम्हाला तुमच्या त्या पदासाठीची जी PDF आहे ही PDF अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला जी PDF आहे ती एक्सेल मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन मिळेल. त्यानंतर तुम्हाला तिथं जे काही मार्क लिस्ट आहे ते मार्क लिस्टच्या वरत्या कोपऱ्यामध्ये इथं एक फिल्टरचा ऑप्शन दिसून येईल. त्याच्यामध्ये तुम्ही चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने जे मार्क आहेत हे लावू शकता आणि तुमच्या वरती किती विद्यार्थी आहेत हे पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण याच्याविषयी कुठं कुठं महाराष्ट्रात जॉईनिंग मिळू शकते याच्याविषयी सुद्धा एक व्हिडिओ घेणार आहोत. तुम्हाला सगळ्या या याद्या ज्या आहेत प्रसिद्ध झालेल्या हे बघायच्या असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.